भारतानं अखेर पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच। 7 मेच्या मध्यरात्री 1:30च्या सुमारास भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूर फतेह केलं। या ऑपरेशन अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधल्या दहशतवाद्यांची 9 ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली। भारतानं पुन्हा एकदा दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत बदल्याची हॅट्रिक पूर्ण केली आहे। भारतीय लष्कराच्या कारवाईसाठी संपूर्ण भारतातून लष्कराचं कौतुक होत असून देशभरात जल्लोष साजरा केला जातोय। भारताच्या या हल्ल्यात 90 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याची माहिती सुद्धा माध्यमांकडून देण्यात येते। भारतीय वायुसेनेच्या राफेल या लढाऊ विमानांतून मिसाईलचा मारा करत ऑपरेशन सिंदूर यशस्वी करण्यात आलं। यासाठी स्काल्प आणि हॅमर मिसाईल्सचा वापर करण्यात आल्याची माहिती देण्यात येते। मुख्य म्हणजे भारताच्या हद्दीत राहून या मिसाईल्सचा मारा केल्यामुळे ही मिसाईल्स नक्की आहेत काय, दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी याच मिसाईल्सचा वापर का करण्यात आला, त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। पहलगाम हल्ल्याच्या 15 दिवसांनंतर भारतानं पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलंय। तिन्ही सैन्य दलांनी केलेल्या या कारवाईत पाकिस्तानच्या मुख्य भूमीतल्या 4 तर पाकव्याप्त काश्मीरमधल्या 5 दहशतवादी ठिकाणांचा समावेश आहे। यामध्ये दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाच्या 3, जैश-ए-मोहम्मदच्या 4 तर हिजबुल मुजाहिद्दीनची 2 तळं बेचिराख करण्यात आली आहेत। भारतीय भूमीतून हवाई दलाच्या राफेल विमानांमधून स्काल्प मिसाईल्स आणि हॅमर मिसाईल्सच्या माध्यमातून हा हल्ला करण्यात आला। आता स्काल्प आणि हॅमरबद्दल सविस्तर माहिती घेऊयात। सगळ्यात आधी बोलूयात स्काल्प मिसाईलबद्दल। स्काल्प मिसाईलचं पूर्ण नाव स्काल्प EG असं आहे। यालाच स्टॉर्म शॅडो असंही म्हटलं जातं। स्काल्प हे लांब पल्ल्याचा मारा करणारं एअर लॉन्च क्रूज मिसाईल आहे। आकाशातून जमिनीवर भेदक मारा करण्यासाठी स्काल्प मिसाईलचा वापर केला जातो। या मिसाईलची निर्मिती ब्रिटनच्या मदतीनं फ्रेंच कंपनी MBDA कडून करण्यात आली आहे। 2001 मध्ये हे मिसाईल फ्रेंच हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झालं आणि राफेल विमानांसोबतच भारतानं फ्रान्सकडून या स्काल्प मिसाईलची खरेदी केली होती। 1300 किलो वजन, 5 मीटर लांब असं हे स्काल्प मिसाईल आहे। टायफून आणि राफेल या लढाऊ विमानांमधून या मिसाईल्सचा मारा करता येतो। अवघड ठिकाणं, मजबूत संरक्षित बंकर्स, रनवे, कमांड सेंटर्स, फिक्स टार्गेट्सवर अचूक मारा करण्यासाठी स्काल्प मिसाईल्स अत्यंत प्रभावी ठरतात। स्काल्प मिसाईल हे सबसोनिक श्रेणीतलं मिसाईल आहे, म्हणजेच आवाजाच्या वेगापेक्षा थोड्या कमी वेगानं मारा करण्याची या मिसाईलची क्षमता आहे। स्काल्पचा वेग जवळपास 1000 किलोमीटर प्रति तास असल्याचं सांगितलं जातं। या मिसाईलमध्ये मायक्रो टर्बो TRI 6030 टर्बोजेट इंजिन आहे, जे 5.4 किलोन्यूटन थ्रस्ट निर्माण करतं। या इंजिनमुळे स्काल्प मिसाईलला आवश्यक असलेली गती मिळते। आता ऑपरेशन सिंदूरसाठी भारतीय सैन्यानं स्काल्प मिसाईलची निवड का केली ते बघूयात। स्काल्प मिसाईलचा वापर करण्याचं पहिलं कारण म्हणजे मिसाईलची रेंज। स्काल्प मिसाईलची मारा करण्याची रेंज ही जवळपास 250 किलोमीटरपेक्षाही जास्त आहे। काही माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार या मिसाईलची रेंज 560 किलोमीटरपर्यंत आहे, म्हणजेच लांबच्या ठिकाणांवर मारा करण्यासाठी हे मिसाईल अत्यंत प्रभावी आहे। तसंच या मिसाईलचा वेग सुद्धा त्याला जास्त सक्षम बनवत असल्याचं सांगितलं जातं। लांब पल्ल्यापर्यंत मारा करण्याच्या या मिसाईलच्या रेंजमुळेच भारतीय वायुदलानं आपल्याच भूमीतून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी या मिसाईलचा वापर केल्याचं सांगितलं जात आहे। शत्रूच्या हवाई संरक्षण क्षेत्रात न जाता हल्ला केल्यामुळे भारतीय वायुदलाचे सैनिक आणि विमानं दोघांनाही धोका नव्हता। त्यामुळेच भारताला हे मिशन यशस्वी करता आलं। ऑपरेशन सिंदूरसाठी स्काल्प मिसाईलचा वापर करण्याचं दुसरं कारण म्हणजे शत्रूच्या रडारपासून वाचण्याची क्षमता। स्काल्प मिसाईलचा हवेतून मारा करण्यात येत असला तरी त्याच्या डिझाईनमुळे ते अगदी जमिनीच्या जवळून मारा करतं। त्यामुळे शत्रूच्या रडारपासून वाचण्यात स्काल्प मिसाईल यशस्वी होतं। तसंच स्काल्प मिसाईलमध्ये रॅम म्हणजेच रडार ॲब्झॉर्बंट मटेरियलचा वापर करण्यात आलाय। यामुळे स्काल्पमध्ये रडारच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज शोषून घेतल्या जातात आणि त्याचं उष्णतेत रूपांतरण केलं जातं। यामुळे रडार वेव्हज शत्रूपर्यंत पोहोचत नाहीत। इन्फ्रारेडच्या माध्यमातूनही स्काल्प मिसाईल ट्रॅक करता येत नाहीत। त्यामुळेच टार्गेटच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत स्काल्प मिसाईलची शत्रूला कानोकान खबर लागत नाही। स्काल्पच्या याच गुप्तपणे हल्ला करण्याच्या क्षमतेमुळे भारतीय वायुदलानं स्काल्प मिसाईलचा ऑपरेशन सिंदूरसाठी वापर केल्याचं सांगितलं जातं। ऑपरेशन सिंदूरसाठी स्काल्पचा वापर करण्याचं आणखी एक कारण म्हणजे अचूक लक्ष्यभेद। स्काल्प हे फायर अँड फॉरगेट प्रकारातलं मिसाईल आहे। यामध्ये हल्ल्याच्या आधी टार्गेटची ठिकाणं प्रोग्राम केली जातात
या मिसाईलमध्ये असलेल्या GPS, INS म्हणजेच इन्सर्टियल नेव्हिगेशन सिस्टम आणि टेरेन प्रोफाईल मॅचिंग या सिस्टीम्समुळे या मिसाईलला अचूक लक्ष्यभेद करणं शक्य होतं. INS हे सुरुवातीच्या उड्डाणादरम्यान मिसाईलचा मार्ग निश्चित करतं. GPSमुळे टार्गेट अपडेट करता येतात, तर टेरेन प्रोफाईल मॅचिंगमुळे जमिनीच्या नकाशानुसार टार्गेटची उंची आणि दिशा निश्चित केली जाते. स्काल्पमध्ये EO म्हणजेच इलेक्ट्रो ऑप्टिकल टर्मिनल मेकॅनिझमचाही वापर करण्यात आलाय. यामुळं टार्गेटच्या जवळ पोहोचल्यावर मिसाईल एक पॉपअप मेसेज देतं. त्यानंतर मिसाईलवर असलेला इन्फ्रारेड कॅमेरा ॲक्टिव्ह होऊन प्रोग्राम केलेल्या टार्गेटशी त्याची तुलना करतो. जर टार्गेट अचूक असेल तरच स्काल्पकडून मारा केला जातो. जर टार्गेट चुकीचं असेल तर मिसाईल प्रक्षेपणानंतरही स्काल्पमध्ये लोकेशन अपडेट करण्याची सिस्टम आहे. यात सेफ क्रॅश पॉईंट मेकॅनिझममुळे फक्त दहशतवाद्यांच्या तळांना टार्गेट करण्यासाठीच स्काल्प मिसाईलचा वापर करण्यात आल्याची माहिती आता देण्यात येते. आता बोलूयात ऑपरेशन सिंदूरसाठी वापरलेल्या हॅमर मिसाईलबद्दल. हॅमर म्हणजेच हायली अजाईल मॉड्युलर म्युनिशन एक्सटेंडेड रेंज हे एक फ्रेंच बनावटीचं मिसाईल आहे. अत्याधुनिक हवेतून जमिनीवर मारा करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. सॅफ्रॉन इलेक्ट्रॉनिक्स अँड डिफेन्स या फ्रेंच संरक्षण कंपनीनं हे मिसाईल तयार केलंय. हॅमरमध्येही स्काल्पप्रमाणेच INS आणि GPS सिस्टम आहे. मीडियम रेंज टार्गेट्सवर अचूक हल्ला करण्यासाठी हॅमरचा वापर केला जातो. याची रेंज साधारणपणे 70 किलोमीटरपर्यंत असल्याचं सांगितलं जातं. यात इन्फ्रारेड इमेजिंग आणि लेझर टार्गेटिंग मेकॅनिझमचाही उपयोग करण्यात आलाय. ऑपरेशन सिंदूरसाठी यावेळी ड्रोनद्वारेही हल्ला करण्यात आलाय. या ऑपरेशनसाठी लॉयटरिंग म्युनिशन ड्रोनचा वापर करण्यात आलाय. यालाच सुसाईड ड्रोन, कामिकाझे ड्रोन किंवा एक्सप्लोडिंग ड्रोन असंही म्हटलं जातं. ह्या ड्रोनची प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हे ड्रोन हल्ल्याआधी टार्गेट्सभोवती घिरट्या घालतं आणि योग्य संधी मिळताच टार्गेटवर हल्ला करण्याची क्षमता या ड्रोनमध्ये आहे. आकाशात असताना मिशनचं लोकेशन बदलणं किंवा मिशन रद्द करण्याच्या सूचना या ड्रोनला दिल्या जाऊ शकतात. हे ड्रोन्स पूर्णपणे स्वयंचलित किंवा जमिनीवरून ऑपरेट करणं शक्य आहे. भारताकडून पहिल्यांदाच अशा प्रकारे सुसाईड ड्रोनचा एखाद्या ऑपरेशनसाठी वापर करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान 22 एप्रिलला झालेल्या पहलगाम हल्ल्याचा बदला भारताकडून फक्त 15 दिवसात घेण्यात आलाय. भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणांना टार्गेट करण्यासाठी भारतानं पूर्वतयारी केली होती आणि त्यासाठी स्काल्प, हॅमर आणि सुसाईड ड्रोन्सद्वारे अचूक हल्ला करून ऑपरेशन सिंदूर यशस्वी करण्यात आलं. भारतानं घेतलेल्या या बदल्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.